समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे वाहने आहेत ते ॲक्वारियम बॉडी आहेत. पहिलं नोटिफिकेशन त्यांनी काढलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य त्यांच्या आईवडिलांचं या ठिकाणी होतं आंबे बंगल्यामध्ये, म्हणून त्या वास्तूला त्यांनी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या अनुषंगाने ॲक्विजिशन करण्यासाठी ADTPला लँड ॲक्विजिशन ऑफिसर म्हणून डिक्लेअर करण्यात आलं आणि त्यांच्याकडनं लँड ॲक्विजिशनची कार्यवाही करण्यात आली. अवॉर्ड डिक्लेअर करण्यात आला आणि त्याच्यानंतर ताबा घेण्याच्या वेळेस आमदार साहेबांना विनंती करण्यात आली की ताबा हँडओव्हर करावा. त्यांचा विरोध होता. नंतर द्यायला तयार झाले, काही वेळ मागितली, तेवढी वेळ देण्यात आली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मिनटाईम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये प्रकरण दाखल केलं. आता मला जी माहिती आहे त्याप्रमाणे हायकोर्टामध्ये 2 प्रकरणं आहेत आणि 1 प्रकरण डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आहे. ठीक आहे, मला जी माहिती आहे ती कदाचित तुम्ही करेक्ट करा. हायकोर्टामध्ये 2 विषयावर त्यांनी पिटिशन दाखल केलेलं आहे. एक पिटिशन आहे ते म्हणजे ज्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे ते घोषित करण्याला आक्षेप घेतलेला आहे. हे संरक्षित स्मारक घोषित करण्यात येऊन ते रद्द करावं नोटिफिकेशन, अशा स्वरूपाचं एक पिटिशन आहे. दुसरं पिटिशन हायकोर्टामध्ये आहे ते म्हणजे ADTPनी जो काही लँड ॲक्विजिशनचा अवॉर्ड डिक्लेअर केलेला आहे तो अवॉर्ड रद्दबातल घोषित करा. हे 2 केले. तिसरं जे प्रकरण आहे ते जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे ते आहे जे लँड ॲक्विजिशन झालेलं आहे त्याच्यामध्ये दिलेला रेट हा कमी आहे आणि त्याच्यामध्ये जे डिडक्शन म्हणजे जी रक्कम वगळलेली आहे किंवा वजा केलेली आहे ती चुकीची आहे आणि त्याच्यामुळे वाढीव रक्कम द्यावी, वगळलेली रक्कम पण रद्द करावी, म्हणजे पूर्ण रक्कम द्यावी. अशा 2 प्रेयरसह ते डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये गेलेले आहे. अशी साधारणतः 3 प्रकरणं आहेत. ही 3 प्रकरणं असल्यामुळे आता एक डेडलॉक तयार झालेला आहे. माननीय महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झालेली होती. एक बैठक माझ्या स्तरावर इथं झालेली होती आणि नंतर माननीय महसूल मंत्र्यांच्या स्तरावर एक बैठक झाली. त्यावेळेस असंच म्हणजे चर्चा झालेली होती की आता हे न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये आणि डिस्ट्रिक्ट न्यायालय कोर्टामध्ये प्रकरणं असल्यामुळं आज रोजी आपल्याला आपल्या स्तरावर निर्णय घेता येत नाही. तर एक गोष्ट करता येऊ शकते की ती म्हणजे ती जे काही स्टेट मॉन्युमेंट म्हणून त्याला डिक्लेअर केलेलं आहे ते मान्य केलं पाहिजे त्यांनी, कारण ते केल्याशिवाय ॲक्विजिशनचं प्रोसिडिंग आपलं हे होत नाही. आणि कॉम्पेन्सेशनच्या विषयी जो काही निर्णय आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टाने जो काही निर्णय देईल तो आपण मान्य करावा. आपण त्याला चॅलेंज करायचं नाही. त्यांना वाढीव दिला, 100% रक्कम त्यांना देण्यासाठी डिस्ट्रिक्ट कोर्टाने आदेशित केलं तर राज्य सरकारने त्याला आक्षेप न घेता तेवढी त्यांच्याकडे फंड कुठं असतो, त्यांना आपण फक्त ऍक्विजिशन प्रोसिडिंग चालवण्यासाठी जिल्हाधिकारी त्यांच्या अधीनस्थाची यंत्रणा आहे. जसे इरिगेशन डिपार्टमेंटचा प्रकल्प असेल तर इरिगेशन डिपार्टमेंट फंडची प्रोव्हिजन करतं. तुमचं मग विभाग कोण शेलार साहेब? तर आम्ही मागे प्रयत्न पण केला होता. याच्या आधी 2-3 वर्षांनी मीटिंग पण घेतली होती की कसं आपल्याला जमीन बाजारभावाप्रमाणे देता येईल. परंतु लिगल ॲडवाईस जेव्हा घेतला होता तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की बाबा सुप्रीम कोर्टाचं काहीतरी सर्क्युलर आहे की पण हे मॉन्युमेंटचा विषय आता जे सर लिगल आपल्याला त्या गोष्टी पण हे केल्या पाहिजे. कॅबिनेट म्हणजे सुप्रीम कोर्टात जरी असलं तरी शेवटी तो वेगळ्या प्रकल्पावर असेल किंवा कशावर किंवा लँड ॲक्विजिशनवर असेल. हा विषय कसं आहे, हा एकतर आपलं की त्यांचं घर आहे आणि मॉन्युमेंट मग तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मॉन्युमेंट व्हावं म्हणा. तर शेवटी पहिलं तर आहे किंवा त्यांचं राहतं घर आहे हे पण थोडं आपण मान्य केलं पाहिजे. शेवटी त्यांना तिथनं हे व्हायचं म्हटलं त्यांना थोडं 4 पैसे त्यांना मिळाले, त्यांना पण पुढचं हे आपलं पण राहतं घर असलं तर आपण पण सरकारला कुठल्या पण किमतीला देऊन टाकू नाही. करण्यासाठी प्रयत्न होत नाही. जाण्यासाठी कुणी प्रतिबंधित करू शकत नाही. स्वतंत्र नागरिक म्हणून त्यांच्या हक्काचं संरक्षण व्हायला नाही. न्यायालय माझं म्हणणं आहे आम्ही चर्चा करूनच ते वाढीव जे काय पाहिजे ते आहे कॅबिनेटला ते कॅबिनेटला घेऊन आपल्याला प्रस्तावित करणं हे सध्याच्या पण शेवटी वाढीव रकमेचा प्रस्ताव मागणी जाण ते
गेला तर पाहिजे आर्किओलॉजी डिपार्टमेंट तरच कॅबिनेटला घेणार ना सर आपण. तर आपल्याला जस्टिफाय करणं आम्हाला अवघड आहे सर. म्हणजे वाहतूक कशी आधार आहे, कारण निवाडा दूषित करणारी यंत्रणा आपणच आहोत आणि आम्हीच परत म्हणते की नाही आता 100 रुपये आम्ही दिले होते आता 200 द्या. हे कागदावर अडचणीच आहे आमच्याकडे. तो मग मार्ग काय सांगेल? मार्ग हाच आहे सर की कायदेशीर मार्ग हाच आहे की डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जे वाढीव मोबदला तुमचं कोण बघतंय डिस्ट्रिक्ट कोर्टात केस? ते प्रकरण निकाली नाही म्हणतात. त्याला वाटायचं असं तर पाहिजे. तर आम्ही समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा.